विरारच्या हॉटेलमध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरून राडा होतोय। खरं तर उद्या मतदान आहे, उद्या निवडणूक पार पडते आणि त्यापूर्वी हा सगळा राडा होतोय। भाजपच्या विनोद तावडे आणि राजन नाईक यांना लोकांनी घेरलेलं आहे। बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये धुमाकूळ केल्याचं समजतंय। आमदार हितेंद्र ठाकूर हे तिथे उपस्थित असल्याची लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पाहतोय। सोबत नालासोपारा विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर हे सुद्धा या हॉटेलमध्ये उपस्थित आहेत। खरं तर क्षितिज ठाकूर यांनी काही वेळापूर्वी विनोद तावडे यांना घेराव घालण्यामध्ये क्षितिज ठाकूर सुद्धा पुढे होते। त्यांच्याकडून काहीसे सवाल सुद्धा विचारण्यात आले विनोद तावडे यांना आणि त्या संदर्भातले दृश्य ही आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मागचे जवळपास 3 तास विरारच्या या हॉटेलमध्ये राडा सुरू आहे। बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत। विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला गेलाय आणि त्यामुळे हा सगळा राडा विरारच्या हॉटेलमध्ये घडतोय आणि त्याची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पाहतोय। आपलं जमीन केलं दिसतं का व्यवस्थित? बाकी लाईव्ह आहे ना? ते दाखवत का? या राज्यामध्ये काम करतील आमच्यातले काही चुकून गेलेले इलिगल बांधकाम करणारे आहेत। दादा डायरी दाखवा। नाव आहे मोबाईल पैसा नाही। पुस्तकात परिषद बघा प्रेम आरोप आहे कोण आमचं मी आहे एक मराठा आपण पाहतोय। खरं तर जो सगळा राडा झाला विनोद तावडे यांना कशा प्रकारे हॉटेलमध्ये बसवून ठेवण्यात आलं त्याची दृश्य आपण पाहतोय आणि आत्ताच्या घडीला हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर बहुजन विकास आघाडीचे आमदार हे एकत्र उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। यापूर्वी त्यांनी विनोद तावडेंशी सुद्धा चर्चा केलेली आहे या हॉटेलमध्ये अशा प्रकारची सुद्धा माहिती आहे। तर कसलासा तपशील हा एका डायरीमध्ये लिहिलेला हा तपशील सुद्धा माध्यमांच्या कॅमेऱ्यांना माध्यम प्रतिनिधींना हितेंद्र ठाकूर किंवा क्षितिज ठाकूर हे दोघेही आमदार दाखवताना सुद्धा पाहायला मिळत आहेत। हा तपशील नेमका कसला आहे ते अद्यापपर्यंत आपल्याला कळू शकलेलं नाही, मात्र काहीसा तपशील काहीसे पुरावे असावेत म्हणून ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत। काहीशी काळ्या रंगाची एक डायरी आहे, कोणती डायरी उघडून दाखवतायत, काही नावं ही या डायरीमध्ये लिहिलेली आहेत असं समजतंय। भाजपचं चिन्ह या काळ्या रंगाच्या डायरीवर करड्या रंगाच्या डायरीवर आहे आणि हे हितेंद्र ठाकूर आमदार हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर हे ही डायरी माध्यमांच्या कॅमेऱ्यांना माध्यम प्रतिनिधींना दाखवतायत। खरं तर पैसे वाटपाचा आरोप हा विनोद तावडेंवर भाजपचे राष्ट्रीय महामंत्री असलेल्या विनोद तावडेंवर बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आलाय आणि त्यानंतर हॉटेलमध्ये हा सगळा राडा घडलेला आहे। खरं तर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या हॉटेलला घेराव घातला, विनोद तावडेंना घेराव घातला, भाजपच्या उमेदवाराला सुद्धा घेराव घातला। त्यानंतर पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा हा या परिसरात वाढवण्यात आलेला आहे। हॉटेलला आता पोलिसांनी घेराव घातल्याचं सुद्धा समजतंय।
आता सुद्धा ज्या ठिकाणी हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर उपस्थित आहेत तिथे सुद्धा पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळतो. हे दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर. हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर हे आता एकत्रित उपस्थित आहेत. विनोद तावडे हे आत्ताच्या घडीला तिथे दिसत नसले तरी सुद्धा मागच्या जवळपास 3 तास बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना त्या हॉटेलमध्ये घेरून ठेवलेलं होतं, रोखून ठेवलेलं होतं. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही विनोद तावडेंना बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका ठाकूरांनी घेतलेली होती. हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर हे दोघेही तिथे उपस्थित आहेत. दोघेही आमदार आहेत, बहुजन विकास आघाडीचे नेते आहेत आणि या दोघांनी तशी भूमिका घेतलेली होती. आत्ताच्या घडीला विनोद तावडे तिथे दिसत नसले तरी सुद्धा ठाकूरांची भूमिका नेमकी काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.